नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आपण आज आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अशी माहिती बघणार आहोत की श्री स्वामी समर्थ या अद्भुत मंत्रामध्ये किती शक्ती आहे. ते कसं आहे ना, आपण सांसारिक माणूस आहोत आणि सांसारिक माणूस म्हणलं की प्रश्न आणि अडचणी तर आल्या. मग हे प्रश्न कसे मार्गी लावायचे, रखडलेली कामे असतात, खूप संकटे असतात. या संकटातून कसं बाहेर पडायचं हे आपल्याला कळत नाही. आपल्या भोवताली जी नकारात्मकता तयार झालेली असते ना, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या नामस्मरणामुळे ती नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता निर्माण होत असते. त्याच्यामुळे आपण श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नित्य स्मरण करीत राहायला पाहिजे. नित्य पठण आपलं नामस्मरण चालू ठेवायला पाहिजे. आपल्याला जर काही संकट असतील तर त्या संकटातून बाहेर पडण्याची आपल्याला आतून अशी एक शक्ती निर्माण होत असते. त्याच्यामुळे आपण श्री स्वामी समर्थ मंत्राचं नामस्मरण नेहमीच करत राहायला पाहिजे. कोणत्याही कामामध्ये जर आपलं लक्ष लागत नसेल तर आपलं लक्ष कोणत्याही कामामध्ये या मंत्रामुळे लागत असतं आणि आपलं मन एकाग्र समजा होत असतं. एका समजा ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित होत असतं. त्यामुळे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नक्की नामस्मरण करा. कितीही अडचणी असू द्या, कितीही संकट असू द्या, काहीही कोणतेही आपल्याला संकटातून जर बाहेर पडण्यासाठी मार्ग जर सापडत नसेल तर या नामस्मरणामुळे तुम्हाला नक्की मार्ग सापडेल आणि हळूहळू तुमची सगळी घडलेली कामे मार्गी लागतील. तुम्ही या मंत्राची ताकद नक्की अनुभवून पहा आणि तुम्हाला कसा अनुभव आला ते मला कमेंट करून सांगा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आपले व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.